नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन स्कॉलरशिपमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मुलांनो, शिष्यवृत्तीचा अभ्यास करत असताना आपण मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या 4 विषयांचा अभ्यास करत असतो. पण शिष्यवृत्तीचे प्रश्न सोडवताना आपल्याला वरवर अभ्यास करून अजिबात चालत नाही. प्रत्येक घटकाचे सखोल ज्ञान आपल्याला जर असेल तरच आपण योग्य पद्धतीने स्कॉलरशिपची प्रश्नपत्रिका सोडवू शकतो. तर आज आपण बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत वर्णमाला हा टॉपिक आपण शिकणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय पहा की अ आ इ ई लिहिलेला आहे. मग तुम्ही म्हणताल मॅडम आम्ही हे तर आता पहिलीमध्ये शिकलेलो आहोत, मग यात नवीन काय आहे? तर चला पाहूया आपण नवीन याच्यामध्ये काय आहे आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी आतापर्यंत माहिती नव्हत्या आणि आता नवीन काय माहिती झाले ते बघूया आपण. इथे पहा, शासन निर्णय 2009 नुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली वर्णमाला. ही जी वर्णमाला आहे ती जुन्या वर्णमालेमध्ये काही बदल होऊन स्वीकारलेली वर्णमाला आहे. आता सध्याला आपण जे वापरतो त्या वर्णमालेचा इथे वापर केलेला आहे पहा. तर सुरुवातीला आहेत स्वर. ते किती आहेत स्वर या वर्णमालेमध्ये? तर अ, आ, ई, उ, ऋ, ऋ, ए, ऐ, ओ, अ आणि औ असे सगळे मिळून आपण पाहतोय की 14 स्वर आहेत. किती स्वर झाले? 14 स्वर आहेत. मराठी भाषेच्या वर्णमालेमध्ये एकूण 14 स्वर आहेत आणि त्यामुळेच आपण सध्याला 14 खडी वाचतो. 14 खडीच्या नुसारच आपण उजळणीमध्ये किंवा पुस्तकामध्ये शब्द वाचन करतो आणि त्या पद्धतीने आपण मराठी भाषा वाचायला शिकतो. मग आता इथे पहा, सुरुवातीला आपण 12 खडी वाचायचो. सुरुवातीला 12 स्वर होते वर्णमालेमध्ये, पण आता यामध्ये 2 स्वरांची भरती झाली आहे पहा. हा जो आहे एक ॲ आणि हा जो आहे एक अ. हे 2 स्वर कुठून आले नवीन? तर हे आलेले आहेत इंग्रजी भाषेमधून. इंग्रजी भाषेमधून आलेले 2 स्वर यामध्ये आहेत ॲ आणि अ. मग हे दोघं जण 12 खडीमध्ये ऍड झाले आणि त्यामुळे ही झाली 14 खडी आणि आपले स्वर झाले 14. या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत पहा मुलांनो, नीट लक्षपूर्वक ऐका आणि या गोष्टी लक्षात ठेवा. आता पुढे पहा, इथे आहे स्वरादी. स्वरादी म्हणजे स्वर आहे आधी ज्याच्या, आधी म्हणजे अगोदर, ज्याच्या अगोदर स्वर आलेला आहे त्याला स्वरादी असे म्हणतात. असे स्वरादी आहेत आपल्या वर्णमालेमध्ये 2, अम आणि आहा. अम म्हणताना अगोदर अ चा उच्चार होतो, आहा म्हणतानाही अगोदर अ या स्वराचा उच्चार होतो, म्हणून या दोघांना म्हणायचंय स्वरादी. तर असे 2 स्वरादी आपल्या वर्णमालेमध्ये आहेत. तर आता आपल्याकडे झाले 14 स्वर आणि 2 स्वरादी. आता पुढे काय आहे? पुढे पहा व्यंजने. पुढे आपल्याला इथे दिसत आहेत व्यंजने. त्या सर्वांचे पाय मोडलेले आहेत पहा, कारण ही अक्षरे नाहीत. सध्याला ही अक्षरे नाहीत. अक्षरे कधी होतात? ज्या वेळेस या व्यंजनांमध्ये स्वर मिसळला जातो त्यावेळेस त्याचे अक्षर तयार होते आणि मग त्याचा पाय आपण मोडत नाही. पण सध्याला ही व्यंजने आहेत म्हणून त्या सगळ्यांचा पाय आपण मोडलेला आहे. स्वराशिवाय ही व्यंजने अपूर्ण आहेत. यांना काय म्हणायचंय? व्यंजने. अशी किती व्यंजने आहेत? तर अशी व्यंजने आहेत 34. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे तर आम्हाला वाचता येतंय सगळं, तरी पण पाहूया आपण आज नवीन काय आहे. आज हे पहा, आपण सुरुवातीला यांचे वाचन घेऊया. क, ख, ग, घ. आता पहा बरं, याला बरीच मुले म्हणतात ड, च, छ, ज, झ आणि याला आता बरीच मुलं म्हणतात त्र. ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह आणि ळ. असे सगळे मिळून झाले 34 व्यंजने. आता या सर्वांचे उच्चार तुम्हाला येतात, पण पहा मी सुरुवातीला सांगितलं बरीच मुलं याला म्हणतात ड, बरीच मुलं याला म्हणतात त्र, पण हे ड ही नाही आणि हे त्र ही नाही. नीट लक्षात घ्या.
यांचे उच्चार काय आहेत ते आता मी थोडक्यात तुम्हाला समजून सांगते. मी इथे एक शब्द लिहिते पहा, गंगा. शब्द लिहिला मी, गंगा. शंख. गंगा, शंख हे 2 शब्द मी लिहिले. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथे शेवटचं अक्षर आहे ग, इथे शेवटचं अक्षर आहे ख. आता हे दोनही अक्षर हे या लाईन मधले आलेले आहेत पहा, ख आणि ग. एक लक्षात घ्या, ज्यावेळी क ख ग घ या अक्षरापैकी कुठलेही अक्षर जर शेवटी आले असेल शब्दामध्ये, तर पहिल्या अक्षरावर जे अनुस्वार येतो तो अनुस्वार म्हणजे हा असतो. मग याचा उच्चार काय होतो, तर गंगा शब्द हा असा लिहितात पहा, गंगा. उच्चार करून पहा तुम्ही, हा घशामध्ये गंग गंग असा उच्चार होतोय. आता इथे पहा, शंख, अंग, शंख, म्हणजे याचा उच्चार होतोय अशा पद्धतीने उच्चार होते पहा. त्यानंतर आता याला बरेच म्हणून त्र म्हणतात, पण मी एक शब्द लिहिते इथे पहा, सांजा. आता जसा नियम वरच्या लाईनला मी सांगितला होता तोच नियम आहे. च छ ज झ यापैकी कुठलेही अक्षर जर शब्दाच्या शेवटी आलेले असेल तर पहिल्या अक्षरावर हा अनुस्वार म्हणून बसतो, डोक्यावर बसतो. मग हा शब्द कसा लिहायचा आपल्याला, सांजा. याचा उच्चार काय होतो, आपण सांजा. जीभ जी आहे आपली टाळूच्या पाठीमागे चिकटते आणि त्यावेळी जो न चा उच्चार होतो, न न, तो उच्चार याचा होतो का, सांजा. जीभ आपली पुढे दाताजवळ टेकत नाही, पुढे टिकते, न न. आणि हा जो आहे याचा उच्चार होतो न न, अशा पद्धतीने उच्चार होतो पहा. तर पहा आता आपण पुन्हा एकदा व्यंजनांचे वाचन घेऊ. क ख ग घ ङ च छ ज झ न ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स हळ. अशा पद्धतीने आपण पाहिले की आपले 34 व्यंजने झालेली आहेत. आणि या 2 व्यंजनांचा उच्चार कसा करायचा हे तुम्हाला आता मी सांगितलं आहे. व्हिडिओ पाहताना मी जो उच्चार केलाय तो सारखा सारखा ऐका आणि तुम्हीही तो बोलण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या ते लक्षात राहील. पुढे पाहता इथे तुम्हाला दिसते की विशेष संयुक्त व्यंजने क्ष आणि ज्ञ ही 2 जण विशेष संयुक्त व्यंजने आहेत पहा. ही जोडाक्षरे पण आहेत, पण कधी, ज्यावेळेस त्याच्यामध्ये स्वर मिसळला जाईल त्यावेळेस ती जोडाक्षरे होतील. पण यांना इथे म्हणायचे आपल्याला विशेष संयुक्त व्यंजने. ही आहेत 2. म्हणजे पहा आता आपल्या वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण झालेत पहा. 14 स्वर, 2 स्वरादी, 34 व्यंजने आणि 2 विशेष संयुक्त व्यंजने, अशी सर्व मिळून 52 वर्ण आहेत. आता हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचे. स्वर 14 आहेत, स्वरादी 2 आहेत, व्यंजने 34 आहेत आणि विशेष संयुक्त व्यंजने 2 आहेत. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व बारकाव्यांसहित तुम्हाला ही वर्णमाला लक्षात ठेवायची आहे. आणि तुम्हाला स्वर म्हणून म्हटलं की स्वर म्हणून दाखवता आले पाहिजेत, स्वरादी कोणते आहेत ते सांगता आले पाहिजेत, व्यंजने कोणती आहेत ते सांगता आले पाहिजेत, त्याचे उच्चार प्रॉपर व्यवस्थित आले पाहिजेत आणि विशेष संयुक्त व्यंजने कोणती आहेत ते सांगता आलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचे बारकावे माहिती असतील त्यावेळेस तुम्ही कितीही अवघडातला अवघड प्रश्न शिष्यवृत्तीमध्ये येऊ द्या, तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकाल. तर मुलांनो, माझ्या पद्धतीने मी वर्णमाला समजून सांगण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला समजेल अशी मी आशा करते. आणि आता आपण वर्णमाला भाग 2 ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि यातील सर्व गोष्टी चांगल्या पाठ करा, म्हणजे तुम्हाला भाग 2 पण लवकर लक्षात येईल. धन्यवाद.